बुलढाण्यात 37वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती अभियान। लायसन्स देण्याची प्रक्रिया कडक करा, बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची मागणी। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व बुलढाणा अर्बनच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा बस स्थानक परिसरात जनजागृती कार्यक्रम पार पडला। अपघातांच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे। सर्वप्रथम शहरातून रॅली काढण्यात आली, त्यानंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हा मुख्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियमांची शपथ घेतली। याप्रसंगी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, गुन्हे शाखेचे सुनील अंबुलकर, शहर ठाणेदार रवी राठोड यांसह आदी उपस्थित होते। या संदर्भात माहिती देताना बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाध्यायजी म्हणाले की रस्ते अपघातात मृतकांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणांचे आहे। आपण पाश्चात्य संस्कृती स्वीकारत असताना इतर देशाप्रमाणे लायसन्स देण्याची पद्धत स्वीकारली पाहिजे। अधिकाऱ्यांनी लायसन्स देण्याची प्रथा कडक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। आणि हे आपण अधिकारी लोक करू शकतात की आता जर ज्यांनी हेल्मेट वापरावं ते जर वापरत नसतील तर सामान्य जनता काय वापरणार आहे? हेल्मेटचं तर इतकं म्हणजे मी तर म्हणतो साहेब की हेल्मेट वापरणं जिल्ह्यात जर आपण कंपल्सरी केलं, यापेक्षा पवित्र काम जगात कोणतं दुसरं असू शकत नाही। कारण की आपण एका आईचा, एका वडिलांचा, एका मुलाचा मृत्यू वाचवत आहे। मुलं काहीच जुमानत नाहीयेत। हो, त्याचा सामाजिक इम्पॅक्ट देखील एक मोठ्या प्रमाणावरती आहे। मग ते मुलं अनाथ होतात, त्यांना नीट शिक्षण मिळत नाही, त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह होत नाही, त्यांच्या पुन्हा अनेक समस्यांना त्या महिलेला देखील सामोरं जावं लागतं। तर त्याच्यामुळं मला असं वाटतं ह्याच्यामध्ये प्रशासन तर करेल आणि करणं देखील गरजेचं आहे। जसं आता हे भाईजींनी सांगितलं की 3दा आपण इथं जिल्ह्यातले आपल्या इथले सिग्नल्स हे केले। मला हे माहीत नव्हतं अगोदर। मी जेव्हा हे बघितलं इथं की कोणीही कुठून येतो, कसाही करतो, आणि त्यामुळे मी पोलिसांना म्हटलं मी निधी देतो तुम्हाला, तुम्ही ते सिग्नल्स लावा। निधी मी दिला, परंतु ते दुर्दैवानं त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रभावीपणे होताना मला दिसत नाही। त्याचबरोबरीने हेल्मेटचा देखील आपल्याला एक सक्तीचा तो ड्राईव्ह घ्यायचा होता, परंतु अनेक कामाच्या वेगवेगळ्या प्रायोरिटीजमुळं आणि व्यापामुळं ते शक्य झालेलं नाही। किंवा माझं नेहमी म्हणणं हे असतं, ठीक आहे प्रशासन करेल आणि करायला पण पाहिजे, परंतु प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी नाही आहे का? हे स्वतःचा जीव स्वतःला वाचवायची जबाबदारी नाही आहे का? मी चाललो तो मलकापूर, त्यामध्ये हायवे असतील, आंतरिक रोड असतील, स्टेट हायवेज, समृद्धी महामार्ग आणि इतर रस्ते यांची बऱ्यापैकी जी काही परिस्थिती आहे ती छान आहे। त्यामध्ये मग जे तांत्रिक बाबी असतील, विशेषतः वर्णांवरती सायनेजेस लावणे किंवा अँगल ऑफ बँकिंग असेल रोडची, ती जे टेक्नॉलॉजी वापरून जी प्रगती आपल्याकडे होत आहे ते निश्चितच पुढे चालून त्यामध्ये कुठे ना कुठे रस्त्यामध्ये घडणारे जे अपघात आहेत ते कमी होतील। जे आपण आत्ताच सगळ्यांनी बोध घेतला आहे की रस्ता सुरक्षा हा आपला फार महत्त्वाचा भाग आहे। त्यात वाहतुकीचे नियमन जे आहे, ट्रॅफिक कंट्रोल असेल त्याचे पालन करणे, त्यात मग प्रत्येक गोष्ट येतं। पुढे रस्त्यावर पाऊल टाकलं की आपला वाहन आपण चालवतो तर त्या वाहनाच्या जी कागदपत्र आहेत ते परिपूर्ण आहेत की नाही, त्या वाहनाचं RTO इन्स्पेक्शन आहे की नाही, त्या वाहनाचा टॅक्स भरलेला आहे की नाही, आपलं लायसन्स हे जे आहे ते व्हॅलिड आहे की नाही, आपण स्वतः चालवत आहोत, पिलियन आहे, स्वतःला आणि पिलियनला दोघांना पण हेल्मेट आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिथून सुरू होतात। पुढे चाललं रस्त्यावरती तर आपली सुरक्षा नव्हे तर रोडवरती चालणाऱ्या प्रत्येक जे पायी चालणारे व्यक्ती असतात किंवा वाहनाने लोक असतात त्यांची देखील सुरक्षेची जबाबदारी स्वतःवर असते। जर एकमेकांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः उचलली तर पुढे कधी अपघात घडणार नाही। रस्ता सुरक्षा सप्ताह या निमित्त आपण आज जमलेलो आहोत। रस्ते हे समाजाच्या रक्तवाहिन्या आहेत।
विकसित समाजासाठी रस्ते सदैव खुले आणि सुरक्षित असले पाहिजेत. बुलढाणा अर्बन आणि शासन रस्ते विकास, देखभाल, सुरक्षा, मार्गदर्शन करण्याचे कर्तव्य बजावत आहे. मला वाटते सुरक्षित वाहन चालवण्यासाठी रस्ते, वाहनं, वाहतुकीचे नियम आणि वाहन चालवणारे आपण चालक हे सगळे जबाबदार आहोत. पूर्वी अपघात रस्ते खराब असल्यामुळे, रस्त्यांमध्ये खड्डे असल्यामुळे होत असत, परंतु आता रस्ते सुद्धा अतिशय समृद्ध झाले आहेत आणि आपल्या गाड्या तर अगदी टेक्नॉलॉजीने जबरदस्त टेक्नॉलॉजीच्या झालेल्या आहेत आणि आता आपल्या नमस्कार. 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी यांनी संयुक्तपणे आज या ठिकाणी साजरा केला. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावर होणारे अपघात व त्यासाठी येणारी काळजी यासाठी सगळ्यांना संदेश देण्यात आला. त्याबाबत पथनाट्य या ठिकाणी साजरा करण्यात आला. मुळात प्रश्न असा आहे की आम्ही सगळे लोक पाश्चात्य देशाची भोगवादी संस्कृती स्वराज्यात फार लवकर स्वीकारतो, पण पाश्चात्य देशामध्ये जी लायसन देण्याची प्रथा आहे तिचा स्वीकार आम्ही करत नाही. त्या ठिकाणी सहजासहजी लायसन मिळत नाही. आमच्या इथे सहज लायसन मिळते आणि त्यामुळे रोज वर्तमानपत्रात होणारे अपघात आपण वाचतो. आजही मी बघितले की आज 11 तरुण मुलं महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल आपल्या आणि कारच्या अपघातामध्ये गेलेले आहेत. याला जशी ती मुलं कारणीभूत आहेत तशी आम्ही सुद्धा त्याला तितकं जबाबदार आहे. कोणी टिबल सीट गाडी चालवते, हेल्मेट वापरत नाही, दारू पिऊन गाडी चालवतात, वेग मर्यादा नाही, त्यामुळे सगळे होतात. मी आपल्या सगळ्यांना असं आवाहन करेल की आपण सगळ्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी कुठेतरी लायसन देण्याची प्रथा आहे ही कडक करावी आणि रस्त्यावर ते सिग्नल्स, वाहतूक नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावं आणि या बाबतीमध्ये जनजागृती हा एक कार्यक्रम होता. आपण सगळे या ठिकाणी आलात. धन्यवाद. भाई ही व्यवस्था केली जाते. जर स्पीड लिमिटच्या वर गेलं तर त्याला दंड आकारण्यात येते. तर बुलढाणा शहरामध्येही किंवा जिल्ह्यात असे जे स्पीड लिमिटची जागा आहे तिथेही असं काही करायला पाहिजे असं काही वाटतं का? असं वाटते, पण हे राबवणारी यंत्रणा कुठे आहे शासनाकडे? एवढे ट्रॅफिक पोलीस कुठे, एवढी पोलीस यंत्रणा कुठे? कसं काय शक्य आहे? लोकांनी स्वतः कायदे पाळले पाहिजे, मनावर ते नियंत्रण ठेवलं पाहिजे. शासन काय काय करणार आहे? ऑटोमॅटिक सिस्टम आहे. जर लिमिटच्या वर गेलं तर ऑटोमॅटिक त्याला दंड आकारण्यात येते. असं काही झालं तर मग लोकांना माहित पडेल की मला नाही वाटत शक्य. एवढी मोठी यंत्रणा, एवढी मशिनरी शासन उभारू शकेल मला वाटत नाही. इथे जे सिग्नल उभारले ते जरी पाळले तरी पुष्कळ झालं. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा. आज 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आपण साजरा केलेला आहे. जोडजोड हा रस्ता सुरक्षा सप्ताह जो आहे तो 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान पाळला जाणार आहे. त्या माध्यमातून आपण पूर्ण जिल्ह्यात, म्हणजे आमचं जे उपविभाग आहे, चिखली असो, मेहकर असो, देऊळगाव राजा असो, त्यानंतर बुलढाणा असो, या पूर्ण यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये हा सप्ताह राबवला जाणार आहे. या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश एकच आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि रस्ता अपघाताचं प्रमाण कमी व्हावं. आपण जर पाहिलं आहे की दररोज 450 लोक मृत्युमुखी पडत आहे, तर हा आकडा कुठंतरी शून्यावर यायला पाहिजे. त्यासाठी लोकांमध्ये जे वाहन चालवतात त्यांच्यामध्ये जागरूकता होणे फार गरजेचं आहे. आपण जर पाहिलं असेल तर एक आपल्या बाजूच्या राष्ट्राचं जर आपण उदाहरण घेतलं ऑस्ट्रेलियाचं, तर ऑस्ट्रेलियाचं प्रमाण हे अत्यंत नगण्य आहे, म्हणजे 0 आहे. तर आपण सुद्धा आपल्या नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे. त्यामुळेच आज या सप्ताहाचं आयोजन करण्याचं शासनाला आवश्यकता पडलेली आहे. मित्रांनो, जर आपण सजग झालो तर निश्चितच आपल्याला रस्ता सुरक्षा सप्ताह राबवण्याची आवश्यकता पडणार नाही. त्या माध्यमातून आपल्या रस्त्यावर जवळजवळ 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत. तर हा आकडा कुठंतरी थांबायला पाहिजे. त्यामुळेच आमच्या रस्त्याचा जो आहे, आता रस्ते जवळजवळ आपण पाहिलेले आहेत
की आपला नॅशनल हायवे असो, राज्यमार्ग असो किंवा आमचा MDR असो, रस्त्याची कंडिशन चांगली होत आहे, त्यामुळे गतीसुद्धा वाढत आहे. तर ही गती कुठंतरी थांबायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणे हा त्यावरचा पर्याय नाही. स्पीड ब्रेकरचे दुष्परिणामसुद्धा आहेत, कारण त्यामुळे आपल्याला स्पॉन्डिलायटिसचे आजार होतात. त्यापेक्षा आपण स्पीड ब्रेकर टाकल्यापेक्षा त्यापेक्षा नागरिकांनी सजग व्हायला पाहिजे, वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजे. त्यामुळे निश्चितच अपघाताचं प्रमाण कमी होईल. मी सर्वांना या रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून आवाहन करतो की सर्वांनी रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळा आणि अपघात टाळा. एवढंच मी बोलेल.